छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषण लिहित असताना जो पुतळा ह्याचं अनावरण झालं होतं परवा, आणि त्याच्या मागं बरेच अनेक लोकांनी कष्ट, अनेक लोकांनी लढा उभा केला होता. त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि हा आनंद सोहळा व्यक्त करण्यासाठी आपण आज सगळेजण इथं जमलो. या विचारमंचावर इथं आवर्जून इथं उपस्थित विजय घोगरेजी असतील, मेकरे साहेब असतील, विकास अण्णा पासलकर असतील, मनोज आखरे, सौरभ खेडेकर, अतुल लोंढे, राजेंद्र कोडरे आणि ज्यांनी मला अगत्याने आज बोलवलं, त्यांचा आग्रह होता की मी कुठल्याही परिस्थिती आजच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे, ते प्रवीणदादा गायकवाड, सन्मान्य सर्व विचारवंत आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यांनी जीवन ठेवण्याचं हातात दुवा घेतलेली आहे, ते इथं उपस्थित सर्व बंधू भगिनी. अनेक कार्यक्रमाला जायची मला संधी मिळते. माझ्यासाठी हा सुवर्ण हा कार्यक्रम आहे. त्याला दोन बाजू आहेत. एक तर चळवळीत जे लोक काम करत असतात, त्या चळवळीतल्या लोकांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा मी आज इथं आलोय. आणि प्रामुख्याने प्रवीणदादांच्या माध्यमातून दोन्ही संभाजी ब्रिगेडचे लोक एका विचारपीठावर इथं आले आणि त्यांचंही कौतुक करण्यासाठी मला संधी मिळते, हे माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग आहे असं म्हटलं तरी सुद्धा काही चुकीचं होणार नाही. मगाशी गाडीतनं येत असताना माझ्या मागं एक युवक बसले होते, अजय बोबार्डे आणि अजय सिंग पाटील, दोघेही ब्रिगेडचे काम करणारे, पूर्वी आत्ताही असेल. आणि त्या दोघांनी मला म्हटलं की राजे तुम्ही फार खुश दिसायला लागले आज. आणि खरोखरच आहे, मी मनापासून खुश आहे. त्यांनी तर ओळखले माझ्या चेहऱ्यावरचं हास्य, आणि मला स्वतःला वाटलं की माझ्या जुन्या घरी मी परत आलेलो आहे. याचा अर्थ असा नाही की मी दुसऱ्या घरात गेलोय. माझं घर हे घरच आहे. माझं ते घर हे विचारांचं घर आहे. शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा मी एक निमित्त होतो त्यावेळी. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळी मी खेडेकर साहेबांना भेटलो, ते प्रवीणदादा गायकवाड मला म्हटले की संभाजी ब्रिगेडचा मी अध्यक्ष असलो तरी खऱ्या अर्थाने सेवा संघाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आपण खेडेकर साहेबांच्याकडे जाणं गरजेचं आहे. आणि मग खेडेकर साहेबांच्या बरोबर चर्चा झाली, मग तो शिवशाहू दौरा सुरू झाला. त्याच्यानंतर मी बोलीनच, आलेली संधी कोंडरे साहेब, आपण मराठा महासंघाचे म्हणून आपण मला संधी सोडायला नाही पाहिजे. पण आनंद ह्याच्यासाठी आहे की ज्याच्यासाठी आज आपण इथे एकत्र आलो आहोत. आणि संभाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने मी सुद्धा सांगतो, मी लहान असताना सुद्धा जे खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचं असणारं वैभव, शिवाजी महाराजांच्या नंतर आपलं स्वराज्याचं रक्षण करणारे हे संभाजी महाराज, त्यांचं नुसतं रक्षण करत असताना सुद्धा त्यांचं बुद्धिमत्व किती महान होतं किंवा किती श्रेष्ठ होतं, हे मला सुद्धा त्यावेळी कल्पना नव्हती. आणि ज्यावेळी या चळवळीत मी बाहेर पडलो, त्या चळवळीच्या माध्यमातून मला सुद्धा समजायला लागलं की छत्रपती संभाजी महाराज हे शौर्य तर होतेच, ताकदवान तर होतेच, देखणे तर होतेच, पण त्याचबरोबर ते हुशार सुद्धा होते, विद्वान सुद्धा होते, पंडित सुद्धा होते. आणि खरोखरच जे मी त्यावेळी ऐकलं की बुधभूषण लिहिणं इतकं काही सोपं नाही आहे. म्हणजे एक लहान वयात संस्कृतचा अभ्यास करणं, शिवाजी महाराज वडिलांच्या बद्दल लिहिणं, शहाजी राजेंच्या बद्दल लिहिणं, आजोबांच्या बद्दल लिहिणं, राज्याभिषेक सोहळा कसा घडला त्याच्याबद्दल आपले ते लेखी स्वरूपात लिहिणं,
कशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं स्वराज्याचं ते लिहिणं ही काय सोपी बाब नाही आहे. आणि आम्ही सगळेजण विसरून गेलो होतो. पण ह्याचं पूर्ण श्रेय जर कोणाला द्यायचं असेल, हे लिखित स्वरूपात जर नंतर कोणी आणलं असेल तर हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने आणलं. जे कौतुक आहे कौतुकच करायला पाहिजे. आज ह्या सरकारने प्रेशरच्या माध्यमातून म्हणा काय कशा माध्यमातून त्यांनी हा पत्र उभा केला त्यांचंही आपण कौतुक करू. कारण का आपली विचाराची जी चळवळीचे लोक आहेत, जेवढा आम्ही लढा देतो, जर चांगलं कोण करत असेल त्याचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो. हा सुद्धा त्यातला मेसेज आहे. आणि म्हणून या छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा हा पराक्रमी स्वभाव हा पुतळ्यासाठी नुसतं मर्यादित न राहता हा संभाजी महाराजांचा खरा इतिहास जो अनेक लोकांनी मध्यंतरी विकृतीच्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो पुसला गेला असं मी म्हणत नाही. आजही तो आपल्याला पूर्ण पुसून काढायचा असेल तर ते लहान मुलांच्या मध्ये बिंबवणं गरजेचं आहे. म्हणून शाळेच्या पुस्तकात सुद्धा जसं शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमामध्ये येणार आहे तसं संभाजी महाराजांचं सुद्धा येणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याची सुरुवात ही झाली आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. मी गाडीत येत असताना मी केतनपुरींना फोन केला होता, जे रायगड प्राधिकरणचे इतिहास संशोधक इतिहासाचे अभ्यासक आहेत, इतिहास तज्ज्ञ म्हणून त्यांना घेतलंय. आणि त्यांना मी फोन करून विचारलं, जरा तुम्ही 3-4 श्लोक जे संभाजी महाराजांनी आपल्या बुद्धभूषण या ग्रंथात लिहिले होते ते जरा श्लोक पाठवून द्या. आणि ते श्लोक वाचल्यानंतर माझ्या डोक्याच्या वर गेले दादा. म्हणजे त्यावेळी संभाजी महाराज एक नुसतं आपल्याला त्यांना माहिती आहे पराक्रमी, त्यांचं नेतृत्व शौर्य किती होतं ते आपल्याला कल्पना आहे, किती धाडशी होते ते आपल्याला कल्पना आहे. पण ज्या पद्धतीने त्यांनी ते पंडित होते, विद्वान होते, आणि ज्या पद्धतीने ते बुद्धभूषण लिहिले, जे वेगवेगळे श्लोक ते संस्कृत मधले जे श्लोक त्यांनी आपल्या भाषेतनं ते लिहून घेतले किंवा ब्रज भाषेतनं सुद्धा त्यांनी ते जे लिहिलेले आहेत, म्हणजे मान्यच करायला पाहिजे की आपल्यात सुद्धा राजा असून सुद्धा विद्वान होते. आणि म्हणून आपली पहिली मुवमेंटच जिथं सरकारचं कौतुक करतो, पण त्याचबरोबर तुम्ही सरकारने सुद्धा संभाजी महाराजांचं शौर्य, संभाजी महाराजांनी जे बुद्धभूषण पुस्तक लिहिलेलं आहे हे सुद्धा तळागाळातल्या सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझी कुठेही मदत लागली तर केव्हाही मला सांगा. संभाजी छत्रपती तुमच्या सेवेशी असतील, अहोरात्र सेवेसाठी मी तयार आहे. मग खेडेकर साहेबांना आम्ही भेटलो आणि खेडेकर साहेबांनी भेटल्यानंतर मग प्रवीणदादा गायकवाड आणि मग मनोज आखरे असतील, सगळे ही टीम असतील, गंगाधर बनबरे असतील, तनपुरे सर इथं बसलेत, मेकरे साहेब असतील नागपूरला, सगळ्यांनी एवढा जोर लावला की ती शिवशाहू यात्रा आजही त्याची जर आम्ही भेटलो तर पहिला विषय हा चर्चेचा असतो. आणि मला खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकर जर समजले असतील तर ह्या सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या मुळे समजले असं म्हटलं तर चुकीचं होतं. घरातनं संस्कार मिळालेच मला, पण ते विचाराचे जे संस्कार आहेत हे निश्चित तुमच्या माध्यमातून मिळत, हे सुद्धा मी नाकारू शकत नाही. पण आज आनंदाची बाब ही आहे की माझी मनापासून इच्छा होती, आणि ते मी त्यांची जो मला आठवली ती कुंजीर बापूंची, मी बापूंना सारखं सांगायचं हे काय बरोबर नाही. मला काय प्रवीणदादांच्यावर राग नाही, मला काय मनोज आखरेंच्यावर नाही किंवा खेडेकर साहेबांच्यावर राग नाही आहे, पण हे सगळं हे चुकीचं व्हायला लागलेलं आहे. आपली ताकद विभागली जाणार आहे. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. काही करा, पण ती वेळ यायला लागते, ती वेळ आज आली आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि प्रवीणदादा मला मनापासून तुमचं कौतुक करायचं आहे. तुम्ही आतून अनेक जणांनी प्रयत्न केले पूर्वी, आम्ही सुद्धा प्रयत्न करत होतो. खेडेकर सौरभ सुद्धा प्रयत्न करत असतील, खेडेकर साहेब सुद्धा करत असतील.
पण जाहीरपणाने हा पहिल्यांदाच प्रयत्न अनेक वर्षानंतर झालाय असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. म्हणून मी प्रवीणदादांचं मनापासून तुमचं कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. आता एका मनाने एकत्र येऊ. खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचा विचार, शिवाजी महाराजांचा विचार, संभाजी महाराजांचा विचार, तारा राणींचा विचार, राजाराम महाराजांचा विचार, महापुरुषांचा विचार हा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी परत एकदा आता काळाची गरज ती आहे. म्हणजे मी ज्यावेळी मराठवाडा, खानदेश, विदर्भामध्ये दौरे करायचा आम्ही, आणि ते माझ्या सगळ्या भाषणात एक शब्द यायचा की बहुजन समाज हा एकत्र राहायला पाहिजे. या बहुजन समाजा एकत्र राहण्यासाठी ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बलुतेदारांनी एकत्र केलं, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शब्द बदल असं पण बहुजन शब्द आणला असेल, बहुजन समाजाला एकत्र आणलं. आणि आज काय परिस्थिती आहे. मी आत्ताच मराठवाड्या मंडळाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं मराठवाड्यात तुम्ही जर गेलात तर तिथं कोण कुठल्या जातीचं आहे ह्याच्यावर समीकरण चालतं. संध्याकाळी बैठकीला सुद्धा बसायचं असेल तर आपल्या समाजातला असेल तरच बसायचं. मराठा असला तर मराठ्याने एकत्र बसायचं, ओबीसी असलं ओबीसीने बसायचं, दलित समाजातला माणूस असला तो वेगळा बसणार. हे मोडून काढण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांची ही जबाबदारी. हे काय शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचे विचार नाही आहेत. काय शाहू महाराजांनी, एकच मी शाहू महाराजांचा उल्लेख करतो, मी थांबतो. मी मेकरे साहेबांना माहिती आहे, मी ज्यावेळी आपल्या शिवशाहू दौऱ्यातच मी गेलो असताना मी बोललो की बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं नागपूरला. बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं नागपूरला, आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना निमंत्रित केलं. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना निमंत्रित केल्यावर स्वतः लगेच शाहू महाराज म्हटले मी येतो कार्यक्रमाला. थोड्याच वेळात, थोड्याच दिवसात पण शाहू महाराज म्हणतात मी काही येऊ शकत नाही पत्राद्वारे, कारण का त्यांच्या कन्या राधाबाई राणीसाहेब, जे राधानगरी गाव जे त्यांच्या नावाने बसलंय, शाहू महाराज म्हणतात की राधाबाई राणीसाहेबांची तब्येत बिघडली आहे आणि म्हणून मी काय येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा परत पत्र आहे शाहू महाराजांना. आपलं म्हणणं बरोबर आहे, पण म्हणणं बरोबर असताना सुद्धा जे लेकरं त्या बहिष्कृत समाजाच्या कार्यक्रमाला येणार आहेत हे तुमची मुलं नाहीत का? हे तुमचे लेकरं नाहीत का? आणि मग शाहू महाराजांना एकच लक्षात आलं, ज्याच्यासाठी माझा जन्म झालाय, ज्याच्यासाठी हा बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी मी पुढे आलोय, आणि मी न जाणं चुकीचे घरचे घरी विषय असतील, पण समाजासाठी, बहुजन समाजासाठी मी पुढे जायला पाहिजे म्हणून शाहू महाराज नागपूरच्या बहिष्कृत समाजाच्या कार्यक्रमाला येत जातात. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कारण मी आता मराठा मंडळाच्या कार्यक्रमावर आलो, मला तिथं जे दिसलं की जे काही वातावरण या 2 वर्षात बिघडलेलं आहे हे दुरुस्त करण्याची जबाबदारी ही सेवा संघाची संभाजी ब्रिगेडची आहे. हे मला या प्रसंगी एवढंच बोलायचं होतं. आणि ते करत असताना माझा कुठेही हातभार लागला तर मी निश्चित पुढे शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल, संभाजी महाराजांच्या बद्दल असेल, तारारांच्या बाबतीत असेल, राजाराम महाराजांच्या बाबतीत असेल, कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत असेल, तुकडोजी महाराजांच्या बाबतीत असेल, तुकाराम महाराजांच्या बाबतीत असेल, या सगळ्या गोष्टी समोर परत एकदा आणण्याची जबाबदारी जी सुरुवात खेडेकर साहेबांनी सुरुवात करून दिलेली आपल्याला ती पूर्ण आणि एकदा जोमाने नेण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. आणि म्हणून ही आलेली मला संधी होती आज. म्हणून मी म्हटलं प्रवीण दादा आपण मला बोलवलं याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. काय शेवटी मी माझ्या घरात आलो होतो, माझ्या विचाराच्या घरात आलो, आणि म्हणून आजची संधी सोडायची नाही म्हटलं. आणि म्हणून म्हटलं थोडंफार माझ्याबद्दल सुद्धा बोलू, परत संधी मिळेल की नाही मिळेल मला माहीत नाही, आणि म्हणून आपण आज बोलून टाकू म्हटलं. आणि जर अजूनही माझा विचार सगळ्या सेवा संघाच्या ब्रिगेडच्या लोकांना आणि सगळ्यांना पटत असेल तर निश्चित मला बोलवा, मी आपल्या सेवेशी आहे एवढंच बोलतो. आणि संभाजी महाराजांचं खऱ्या अर्थात जो पराक्रमी त्यांचं पर्सनॅलिटी होती, त्यांचं शौर्य, त्यांचं ते जे जसे विद्वान होते, पंडित होते, हे सुद्धा सामान्य लोकांच्या, आमच्या नुसतं पुरोगामी लोकांच्या पर्यंत नाही, किंबहुना विचारांच्या चळवळीच्या लोकांच्या पर्यंत नाही, पण त्याच्या पलीकडं आपण सामान्य माणूस जो शाळेत जातो, जो युवक आहे, यांच्यापर्यंत कसं पोचवता येईल, या सरकार दरबारी हा विषय कसा नेता येईल हे आपण बघायला पाहिजे. आणि ज्यांनी आपल्या संभाजी महाराजांचा म्हणजे बुद्धभूषण लिहित असताना जो पुतळा उभारला, ज्यांनी त्याच्या कष्ट केले त्या मुलांचं त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांचं कौतुक करतो. अशीच चळवळ चांगली ठेवत जा, आणि चळवळीतनं निश्चित उशीर असेल पण यश हे निश्चित मिळत असते. आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना आभार व्यक्त करून थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.